श्री स्वामी समर्थ। आज स्वामी माऊली तुमच्याशी एका महत्त्वाच्या खास विषयावर सुसंवाद साधू इच्छित आहे। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। स्वामी म्हणतात, बाळा तू खूप साधा आहेस, परंतु बाळा तुझे हे मर्यादेपेक्षा जास्त साधे सरळ असणे सुद्धा ठीक नाही। मला मान्य आहे तू खंबीर नाही, पण बाळा जिथे तुला खूप झुकावे लागते तिथे तू तोंड देत बसू नको। फक्त त्यातून अलगद बाहेर हो, कारण जंगलात सुद्धा सर्वात आधी तीच झाडे कापली जातात जी सरळ असतात। मग तर हे मनुष्य जग आहे। वेड्या वाकड्या झाडांना कधीही कुणी कापत नाही। जर तुला माझे हे बोलणे पटत असेल तर तुझ्या गुरूंच्या एखाद्या नामाचा जयघोष करायला विसरू नको, आणि ज्यांना स्वामींच्या या आधाराची गरज आहे त्यांच्यापर्यंत तुझ्या पवित्र हातातून हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचव। बाळा आयुष्यात कधी आपल्या कलेवर गर्व करू नको, कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा तो स्वतःच्या वजनामुळे डुबतो। म्हणून तू नेहमी गर्वाने हलकाच राहा। तुझे हे स्वामी नेहमी तुझ्या सोबतच असेल। तुझ्यामध्ये इतरांपेक्षा काय नाही हे शोधत बसण्यापेक्षा बाळा तुझ्यामध्ये इतरांपेक्षा काय आहे, काय वेगळे आहे हे ओळखण्याचा तू प्रयत्न कर। ईश्वराने प्रत्येकाला एका विशिष्ट गुणासोबत या पृथ्वीवर पाठवले आहे। जर तू तुझ्यातील विशिष्ट गुण ओळखला तर तू खूप मोठा होशील। प्रत्येकामध्ये आपली ताकद, आपली कमजोरी असते। बाळा आयुष्यात सगळ्यांना महत्त्व द्यायला शिक, कारण मासे कधीच जंगलात पळून जाऊ शकत नाही आणि जंगलात राहूही शकत नाही। त्याचप्रमाणे सिंहही कधी पाण्यात जाऊन राजाचा हक्क गाजवू शकत नाही। त्यामुळे तू प्रत्येकाच्या वागणुकीतून तुला काय शिकता येईल ते शिक, पण मात्र कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही काळी, कोणत्याही वेळी माझा हा हात सोडण्याचा विचार करू नको, कारण जोपर्यंत तुझ्या हातात या ब्रह्मांड नायकाचा हात आहे तोपर्यंत तुला या जगातच काय कुठेही कुणीही हरवू शकत नाही। हा तुला माझा शब्द आहे। तू घाबरू नको। तुझे स्वामी नेहमी तुझा कार्यक्षम स्वतः चालवत असतात। मी नेहमी तुझ्या हाकेला आतुर असतो। तू जेवढे मला जपतो त्याहून अधिक पटीने मी तुला जपतो। बाळा आयुष्य म्हणजे भविष्यकाळ किंवा भूतकाळ नव्हे तर वर्तमान काळ आहे। म्हणून नेहमी वर्तमान काळाचाच विचार कर। तू खूप दुसऱ्यांकडून अनावश्यक अपेक्षा ठेवतो, पण बाळा तू एकदा या अपेक्षाचा त्याग तर करून बघ, मग तुला कळेल की खरे आयुष्य काय असते। तर तू अपेक्षा ठेवायच्याच आहे तर तुझ्या गुरूंकडून ठेव। गुरूंकडून ठेवलेल्या अपेक्षांचा कधीही भंग होत नाही। जर तुझ्यासाठी योग्य असेल तर ते तुझ्यापर्यंत स्वतः चालवून येईल। जर तुझा माझ्यावर विश्वास असेल, तुला माझ्याकडून अपेक्षा असेल तर एकदा या व्हिडिओला लाईक कर आणि रोज माझ्याशी जुळलेला राहा। बाळा एक लक्षात ठेव, प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी तुझ्या हातात आहे। एकदा का तुझ्या मनात भक्ती निर्माण झाली, ईश्वरांबद्दल प्रेम निर्माण झाले की तुला कणाकणात तुझ्या गुरूंचे दर्शन घडेल। जर तुला हे सत्य वाटत असेल, तुला कधी वाटत असेल तुला तुझ्या गुरूंचे दर्शन होत आहे किंवा गुरूंचे सोबत असल्याची जाणीव होत आहे, तर तसे कमेंटमध्ये नक्की सांग। जर तू कुणाला काही दिले असेल तर त्याचा अहंकार कधीही बाळगू नकोस। बाळा तू सध्या ज्या परिस्थितीतून जात आहे ते मला माहीत आहे, पण यातून तुझे कल्याणच होणार आहे। फक्त तू योग्य दिशेने चाल। तुझ्या मनावरचा समतोल ढासाळू देऊ नकोस,
आणि ढासाळला तरीही काही हरकत नाही. मी तुझ्या सोबत आहे. एक क्षण असा येईल तुझ्या आयुष्यामध्ये की तू ज्या क्षणाची अपेक्षा सोडली होती तो क्षण अचानक तुझ्या समोर येऊन उभा राहील. बाळा, तू कधीही एकटा नाही, तू माझा आहेस. स्वामी भक्तांनो, नेहमी एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही ईश्वराशी जोडले जाता तेव्हा ईश्वर तुमची परीक्षा घेतो. यालाच काही लोक दुःख म्हणतात तर काही देवाची कृपा समजतात. जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल, स्वामींचा हा सुसंवाद आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला विसरू नका. तसेच स्वामींचे सुसंवाद तुम्हाला कोणत्या वेळी ऐकायला आवडेल ती वेळ कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.